आणि हिची ओळख पटली की एक नॅशनल चॅम्पियनशिप खेळलेली मुलगी आणि तिचा अपघात झालेला आहे. आणि मग पाहता क्षणी मग तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी तिला दिल्लीला एम्स रुग्णालयामध्ये दाखल केलं. एम्स रुग्णालयामध्ये दाखल झाल्याच्या नंतर मग सगळ्या फॅसिलिटीज म्हणजेच सगळ्या सुविधा तिला तिथं प्राप्त होऊ लागल्या. पाहता पाहता ती दुरुस्त होत आहे. परंतु जे काही प्रसार माध्यम आहेत त्याच्यामधून वेगळ्याच बातम्या बाहेर पडू लागल्या. आता ह्या वेगळ्या बातम्या कशा की नॅशनलशिप खेळलेली ही अरुणिमा सिन्हा हिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. अरुणिमा सिन्हाकडे रेल्वेचं तिकीट नव्हतं म्हणून तिनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा विविध बातम्या बाहेर पडू लागल्या आणि याची प्रचिती तिला काहीच माहित नव्हती. जेव्हा ती हॉस्पिटलमधून बाहेर येत होती तेव्हा मात्र मन तिनं खंबीर केलंय, लोकांना वाटेल ते बोलू द्या पण आपण हिम्मत हारायची नाही. आणि तिला साथ दिली आहे ती मात्र तिच्या कुटुंबियांनी, भाईसाहेबनी, मोठ्या बहिणीनी, आईनं तिचा आत्मविश्वास वाढविलेला आहे. एक पाय तर कृत्रिम आहे आता, म्हणजेच गुडघ्या खालून पूर्णपणे तिचा पाय चक्काचूर झाल्यामुळे कृत्रिम पायाची तिथं उभारणी करण्यात आली. दुसऱ्या पायाचे देखील हाड तुटल्यामुळे तिथे देखील रॉड घालावे लागलेले होते. अपंग आपण आहोत परंतु आपण आपला आत्मविश्वास गमावता कामा नये म्हणून ती जेव्हा हॉस्पिटलमधून विविध बातम्या बाहेर पडलेल्या होत्या तरी देखील तिनं मनानं निर्णय पक्का केलेला आहे की आपण अपंगत्वावरती मात करायची आहे. अपंगत्वावरती मात करण्यासाठी तिनं मनामध्ये एक ध्येय निश्चित केलंय की आपण एव्हरेस्ट शिखर सर करून दाखवायचंय. आणि हे ध्येय तिच्या मनातलं आहे आणि तिला आत्मविश्वास जागृत करून देणारे तिच्या सोबती आहेत ते म्हणजे भाईसाहेब, बहिणीचे पती, स्वतः तिची आई, त्याचबरोबर तिची मोठी बहीण, या सर्वांनी तिचा आत्मविश्वास वाढविलेला आहे. हा आत्मविश्वास वाढवलाय तर तरी देखील प्रसार माध्यम काय म्हणू लागलेत पहा की अरुणिमाच्या डोक्यावरती परिणाम झालाय म्हणून ती अशी बडबड करत आहे. जरी लोक काही म्हणले तरी आपण आपल्या मनाचा ठाम केलेला निर्णय जो आहे, निश्चय जो आहे तो पूर्ण करायचाच या तयारीने ती उतरलेली आहे. साधारण पाहता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज म्हणजेच दवाखान्यातून सुट्टी झाल्याच्या नंतर अनेक जण घरी आराम करतात. तिनं आराम करायचा नाही असं ठरवलंय. एम्स मधून तिनं डिस्चार्ज मिळाल्यावर तिला बाहेर आली आहे आणि लगेचच मनाचा निर्णय होता ते म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करायचा. हे एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी बचेंद्री पाल नावाच्या महिलेकडे गेली. बचेंद्री पाल कोण? ही बचेंद्री पाल भारतीय पहिली महिला होय जिनं की एव्हरेस्ट शिखर सर केलेला आहे. आणि जेव्हा तिनं स्वतःच्या मनातली इच्छा त्यांच्या पुढे मांडली तेव्हा तिने काय सांगितलं पहा की अरुणिमा, तू तर एव्हरेस्ट केव्हाच सर केलेला आहे कारण तुझी इच्छाशक्ती तेवढी प्रबळ आहे. आणि मग प्रशिक्षणाचा पहिला टप्पा. आता प्रशिक्षणाचा पहिला टप्पा, कारण कोणतंही नवीन क्षेत्र घ्यायचं म्हणलं तर प्रशिक्षण हवंच. तुम्हाला एखादा खेळ शिकायचा आहे त्याचंही प्रशिक्षण असतं, तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचंही प्रशिक्षण असतं. जसं शिक्षकांना देखील प्रशिक्षण दिलं जातं की अध्यापन कसं करायचं, अगदी त्याच पद्धतीतून एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी तिला देखील प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं. मात्र एक पाय कृत्रिम आहे आणि एका पायाची हाडं तुटलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये देखील रॉड घालण्यात आलेला होता. तरी देखील ती जिद्दीनं समोर उभी आहे. केवळ उभीच नाही,
मनातला ठाम निश्चय तिला सांगत आहे की आपल्याला एव्हरेस्ट सर करायचंच आहे. आणि मग काही दिवसाच्या नंतर लगेचच तिनं नेहरू गिरी भ्रमण या प्रशिक्षण केंद्रामध्ये दाखल झाली. आणि हे नेहरू गिरी भ्रमण आशिया खंडातील सर्वोत्तम गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखलं जात होतं. या प्रशिक्षण केंद्रामध्ये ती गेल्याच्या नंतर मग प्रशिक्षणास सुरुवात झाली आणि मरणप्राय यातना मात्र तिला भोगावं लागत आहे. कठीण अनुभव आहेत. कारण ज्या कष्टदायी प्रेरणेतून ती उभी होती, आता मात्र तिथून तिला प्रत्यक्षात कार्याची सुरुवात करायची आहे. आणि त्या प्रशिक्षणामध्ये तिचा सोबती शेर्पा. आता हा शेर्पा कोण? गिर्यारोहकांसोबत असणारा एक गाईड म्हणजेच मार्गदर्शक हा तिच्या सोबत आहे. तो हिच्या सोबत यायला तयार नाही. का? कारण ही तर अपंग आहे आणि एव्हरेस्ट शिखर सर कसं काय करणार हा विचार तो करू लागला होता. परंतु भाईसाहेबनी, अरुणिमाच्या मोठ्या बहिणीने, त्याचबरोबर त्यांच्या आईनं त्याला विनंती केली आणि मग तो तयार झाला. आणि मग प्रशिक्षणाच्या मधून तो घटक आता पूर्ण होतोय. आता हे प्रशिक्षण कसं? हे प्रशिक्षण घेत असताना सगळ्यात सुरुवातीला आपल्या समोर आहे तो म्हणजे गिर्यारोहणाचा पहिला टप्पा. यामध्ये एकंदरीत 4 टप्पे आहेत. आता हे 4 टप्पे पूर्ण करत असताना विशिष्ट पद्धतीतून त्यांनी ही टप्पे रचलेले आहेत. आणि केवळ फक्त भारतीयच एव्हरेस्ट शिखर सर करतील असं नव्हे. यामध्ये विविध देशातील व्यक्ती देखील असतात. भारतातील विविध राज्यातील व्यक्ती देखील असतात. प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा आहे, प्रत्येकाची एक इच्छा आहे की आपण देखील एव्हरेस्ट शिखर सर करायचंय. आता हे एव्हरेस्ट शिखर सर करताना ज्या 4 टप्प्याचं वर्णन करतायत, या 4 टप्प्यामध्ये वर्णन आहे ते म्हणजे कशाचं पहा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा असे 4 टप्पे आहेत. आणि या टप्प्यामधून सगळ्यात चौथ्या टप्प्यासाठी त्यांनी एक नाव दिलंय आणि तो म्हणजे डेड झोन. 52 दिवसाचं आता हे प्रशिक्षण असं ते सांगत आहेत. एक रोमांचकारी लढाई असं ते सांगतायत. आता ही रोमांचकारी लढाई, आता लढाई म्हणल्यावर आपल्याला आठवतं ते म्हणजे काय? इतिहासामध्ये असणारे जे राजांची शत्रूंसोबत झालेली लढाई. अहो, केवळ लढाई हा शब्द जर आपण उच्चार केला तर अनेक गोष्टी लक्षात येतात. प्रत्यक्षात समोरासमोर युद्ध करणारे आहेत, तलवारी आहेत, भाला आहे, दांडपट्टा आहे, वेगवेगळे हत्यार आहेत. आणि आता तुम्हाला माहिती आहे की ही लढाई म्हणजेच अरुणिमाची लढाई आता एव्हरेस्ट शिखर सर करायची. आणि या लढाईसाठी ती आता तयार झालेली आहे आणि प्रशिक्षण पूर्ण करून ती पुढे निघत आहे. पुढे निघत असताना 52 दिवसाची रोमांचकारी लढाई सांगतायत. आणि प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 4 बेस बॉक्स मधून जावं लागतं. 4 बेस कॅम्पस मधून जावं लागतंय. आता हे 4 कॅम्प पूर्ण करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर तिथून 3500 फुटावरती एव्हरेस्ट शिखर आहे. आणि हाच टप्पा खूप कठीण असा आहे. कारण याच टप्प्यामध्ये अनेक जण गतप्राण झालेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. कारण पाय जर निसटला तर खोल दरीमध्येच कोसळून जीव गमवायचा आहे. तरी देखील तिनं डगमगली नाही. प्रशिक्षणामध्ये सगळ्यापेक्षा 4 पाऊल पुढे असणारी, प्रत्येक बेस कॅम्प मध्ये ती देखील सगळ्यांच्या पुढे होती. तेव्हा तिच्या सोबतचे असणारे तिला म्हणायचे, किस चक्की का आटा खाते हो भाई, हमेशा हमसे ही आगे रहते हो. तरी देखील तिनं उत्साहपूर्ण वातावरणामधूनच ती चढाईचं कार्य सुरू केलं.
शेवटचा टप्पा तुम्हाला वर्णन करत होतो डेड झोनचा, कारण त्या टप्प्यामध्ये गेल्याच्या नंतर जिकडे पाहाल तिकडे सगळा मृत्यू तांडवच, मृत्यू झालेल्या व्यक्तींचा खच लागलेला आहे. आणि हे पाहता क्षणी कुणालाही मनामध्ये भीती वाटते, किळसपणा वाटतो की आता आपलं काय. तरी देखील तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तिचा आत्मविश्वास तिला मनातून सांगतोय की अरुणिमा, शेवटचा टप्पा तू पूर्ण करणारच आहेस आणि तो करायचा आहे. तुला मरायचं नाहीये, तुला एव्हरेस्ट शिखर सर करून दाखवायचं आहे आणि आपल्या अपंगत्वावरती मात करून दाखवायची आहे.